नमस्कार मंडळी, आपल्या सर्वांचं लोकसेवा न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण पिंपरी चिंचवड शहरात आहोत। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे आणि खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवड शहरातील सर्वच प्रभागांमध्ये उमेदवार प्रचार करत आहेत। प्रत्येकाने प्रचारात मुसंडी मारली। आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सोनालीताई संदीप गाडे यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत खऱ्या अर्थानं त्यांनी सामाजिक जीवनातून राजकीय जीवनात प्रवेश केलेला आहे आणि एकूणच राजकीय कुठलाही खरं तर त्यांचा राजकीय कुठलाही वारसा नाहीये आणि त्या आज भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती प्रभाग क्रमांक 23 चं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाल्यात। खऱ्या अर्थानं आपण त्यांचं बालपण ते आजचा हा राजकारणात केलेला प्रवेश या सगळ्या गोष्टींचा राजकीय प्रवास, सामाजिक प्रवास, खरं तर स्वप्नांचा पाठलाग जाणून घेणार आहोत। ताई नमस्कार। नमस्कार। खऱ्या अर्थानं आपले पती गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत। स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे खंदे समर्थक आणि विद्यमान आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी मागील काही काळामध्ये या प्रभागाचं स्वीकृत नगर सदस्य पद खरं तर अनुभवलेलं आहे आणि आता जबाबदारी आहे तुमच्यासारख्या उच्च शिक्षित उमेदवाराची। ताई मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, खरं तर तुम्ही राजकारणात आलात, एका चांगल्या सुसंस्कृत घराण्यात तुम्ही वारसा जपत आहात आणि आता तुम्ही गाडे परिवाराची स्नुष आहात, म्हणजे सुनबाई आहात। मग तुम्ही म्हणजे राजकीय जीवनात प्रवेश करण्याचं लग्न झाल्यानंतर ठरवलं की त्या अगोदर काही? नाही, ऍक्च्युली तसं मला कॉलेज लाईफ पासूनच समाजसेवेची आवड होती। तसं पाहिलं तर राजकारण हा माझा पिंड नाहीये, परंतु लग्नानंतर माझे मिस्टर संदीप गाडे यांनाही राजकारणाची आवड आहे हे माहिती झालं आणि काही वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे मी घराच्या बाहेर पडत नव्हते, परंतु ते गेले 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून मी त्यांच्या आपल्या जे प्रभागातील ज्या काही महिला असतील त्यांच्यासाठी काही कार्यक्रम घेतले, महिलांशी कनेक्ट झाले, म्हणजे तिथून माझा खरं तर मग राजकारणाचा हा किंवा समाजकारणाचा हा प्रवास चालू झाला। म्हणजे तुमचं मूळ गाव कुठलं? माझं मूळ गाव म्हणजे माझं माहेर हे बावधन आहे पुण्यातलं आणि त्यानंतर आता माझं सासर हे रिहा आहे, परंतु इथे 40-50 वर्ष माझे सासरे इथे आपल्या थेरगाव मध्ये स्थायिक आहेत, म्हणजे आता आम्ही प्रॉपर इथले थेरगाव करत आहोत। खरं तर तुम्ही मुळशीची कन्या आहात आणि खऱ्या अर्थानं मग तुम्ही बावधन मध्ये राहत असताना मग तुमचं शिक्षण कुठे झालं आणि शिक्षण किती पर्यंत झालं? माझं तसं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण बावधन या गावातील महानगरपालिकेच्या शाळेतच झालं आणि त्यानंतर 8वी ते 10वी पर्यंत मी भारतीय विद्यापीठ कन्या प्रशासन हे आपले मोरे झाले, इथलं जे आहे तिथे 10वी पर्यंत माझं शिक्षण झालं आणि कॉलेज म्हणजे 11वी ते डिग्री पर्यंतचं शिक्षण मी SNDT युनिव्हर्सिटी म्हणजे आपली कर्वे रोडची जी संस्था आहे आपली SNDT महिला हे कॉलेज, SNDT महिला कॉलेज, तिथे माझं डिग्री पर्यंतचं शिक्षण झालं आहे। म्हणजे मी बॅचलर ऑफ आर्ट्स मधून माझं डिग्रीचं शिक्षण घेतलेलं आहे। म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट आहात। खरं तर एका शिकलेल्या माणसाच्या हातात जर सत्ता आली आणि मग त्याला त्याच्या प्रभागाचा, त्याच्या तेथील सगळ्याच विकासाचा गाडा व्यवस्थित हाकता येतो। एक महिला म्हटलं की ती कुटुंबाच्या चाव्या तिच्या हातात असतात, कुटुंबाची प्रगती तिच्या हातात असते आणि जेव्हा एका महिलेला प्रभागाची जबाबदारी मिळते तेव्हा एक महिला म्हणून तुम्ही या प्रभागामध्ये काय नियोजन करणार आहात किंवा काय विजन घेऊन फिरताय? माझं विजन एकच आहे की माझ्या प्रभागामधीलच नाही तर माझ्या संपूर्ण थेरगावमधील महिलेच्या चेहऱ्यावरती मला आनंद द्यायचा आहे आणि त्यासाठी मला प्रत्येक महिलेला सक्षम आणि सबल करायचं आहे। म्हणजे खूप साऱ्या महिला अशा आहेत की त्यांच्यामध्ये खूप टॅलेंट आहे, परंतु त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळत नाही, तो प्लॅटफॉर्म मला त्यांना मिळवून द्यायचा आहे। त्यांना आर्थिकदृष्ट्या मला सबळ करायचं आहे की जेणेकरून एखादी शिक्षित महिला जर घरात असेल पण तिला काही कारणानिमित्त तिला बाहेर पडता येत नसेल तर तिला मला मदत करायची आहे। आणि बरेचसे असे प्रश्न आहेत की ज्या महिला मनमोकळेपणे कोणाशी बोलू शकत नाही, पण जर मी त्यांचं नेतृत्व म्हणजे मला नेतृत्व नाही करायचं तर मला त्यांच्यातली एक त्यांची हक्काची मैत्रीण म्हणून, त्यांची हक्काची ताई म्हणून मला त्यांच्या प्रश्न सोडवायचे आहेत। कारण देवाच्या कृपेने आणि माझ्या मिस्टरांबरोबर माझं लग्न झाल्यानंतर मी आता सध्या जे आहे ते माझ्याकडे म्हणजे मी चांगल्या कुटुंबातून आलेली आहे आणि आता जिथे आहे तिथे माझ्या नशिबाने मला म्हणजे माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे, सगळं आहे। म्हणजे मी पैसा कमवण्यासाठी राजकारणात आलेली नाही, तर मला फक्त
माझ्या आईवडिलांनी कष्ट करून मला आत्तापर्यंत शिकवलं आहे आणि आता मला एक संधी मिळत आहे, तर त्या संधीचा कुठेतरी चांगला उपयोग झाला पाहिजे आणि तो जर माझ्या प्रभागातील, माझ्या थेरगावमधील महिलांसाठी होत असेल तर मला त्याचा नक्कीच आनंद आहे. आणि आता मी म्हणजे बऱ्याचशा माझ्या वैयक्तिक जबाबदाऱ्यातून मी रिकामी झालेले आहे. मी माझ्या महिलांसाठी वेळ देऊ शकते आणि तो वेळ जर त्यांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी मला जर देता आला तर मला नक्कीच समाधान वाटेल. आणि याच एका हेतूने की मला माझ्याबरोबर माझ्या आईवडिलांनी जे मला शिकवलं त्या ध्येय धोरणाने मला माझ्या सर्व महिलांना पुढे घेऊन जायचं आहे, त्यांचा विकास करायचा आहे, त्यांची प्रगती करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या महिलेला, माझ्या प्रभागातील प्रत्येक महिलेला मला इंडिपेंडेंट करायचं. तिने स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. तिच्यामध्ये इतका आत्मविश्वास आला पाहिजे की तिच्यासमोर जर कुठलंही संकट आलं, समस्या आली तर तिने त्याला तोंड द्यायला शिकलं पाहिजे. आणि जेव्हा हा विश्वास तिच्यामध्ये येईल तोच विश्वास ती तिच्या पुढच्या पिढीला देणार आहे. म्हणजे नंतर तिची जर घरात मुलगी असेल तर ती तिच्या आईकडे पाहूनच वाढणार आहे. त्यामुळे आई जर एक सबळ असेल, सक्षम असेल तर नक्कीच आपली पुढची पिढी ही तितकीच सक्षम आणि कुठल्याही संकटांना सामोरं जाण्यासाठी तयार असेल. खरं तर ताई, तुमची 2 मुलं आहेत आणि ती समजदार झालेली आहेत, त्यामुळे तुम्ही बऱ्यापैकी जबाबदारीतून मुक्त आहात, समाजाची सेवा करण्यासाठी सज्ज आहात. आता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार आहात. मग अ, ब, क आणि ड तुम्ही क गटातून लढताय, तर तुमच्या इतर सहकाऱ्यांबद्दल तुम्ही काय सांगा? आता सध्या म्हणजे सर्वात प्रथम तर आमच्या जे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांनी आमच्यावर खूप मोठा विश्वास ठेवून आम्हाला चौघांनाही उमेदवारी दिलेली आहे. आमच्या अ गटातून आमच्या ज्या माजी नगरसेविका आहेत आपल्या मनीषाताई पवार त्या अ गटातून लढत आहेत. ब गटातून आपले ज्या स्वर्गीय अर्चनाताई बारणे होते त्यांचे मिस्टर म्हणजे आपले तानाजी भाऊ बारणे लढत आहेत. क गटातून मी स्वतः सोनाली संदीप गाडे लढत आहे आणि ड गटातून आपले माजी नगरसेवक श्री अभिषेक भाऊ बारणे लढत आहेत. आम्ही चौघही आपल्या या प्रभाग क्रमांक 23च्या एका भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमधून उमेदवारी लढत आहोत. खऱ्या अर्थानं पॅनल म्हटलं की ताकद वाढते, शक्ती वाढते. 2 महिला आणि 2 पुरुष अशी तुमची एकजूट झालेली आहे. मग ज्या पहिल्या उमेदवार आहेत मनीषाताई, त्यांचा एकूण काय अनुभव तुम्हाला? मनीषाताईंबद्दल बोलायचं म्हटलं तर त्या माझी एक चांगली खूप मैत्रीण आहेत आणि त्याहीपेक्षा म्हटलं तर त्यांना गेल्या 8 वर्षाचा नगरसेविकेचा अनुभव आहे. तसेच त्या शिक्षण सभापती हे त्यांनी मोठं पद ही गेल्या 8 वर्षामध्ये त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून त्यांच्या अनेक महिलांशी त्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलेत. अनेक महिला त्यांना एक मैत्रीण, एक भगिनी म्हणून त्यांच्याकडे पाहतात. आपले तानाजी भाऊंबद्दल बोलायचंच म्हटलं तर आपल्या स्वर्गीय अर्चनाताई बारणे यांच्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रभागातील कुठल्याही व्यक्तीला त्यांची कमी भासून दिली नाही. त्या तितकेच तत्परतेने कार्य करत राहिलेले आहेत. त्यांनी तितक्याच म्हणजे अर्चनाताई जितक्या जोमाने काम करत होत्या त्याहीपेक्षा डबल पद्धतीने त्यांनी जोमाने कार्य त्यांचं चालू ठेवलेलं आहे. अभिषेक भाऊंबद्दल बोलायचं म्हटलंच तर आता आमचा प्रचार सुरू आहे आणि प्रचाराच्या दरम्यान जिथे कुठे जाऊ तिथे अभिषेक भाऊंचं नाव निघतंच. कारण त्यांचं कार्य इतकं छान आहे की त्यांचं नाव नुसतं नाव जरी घेतलं तरी लोक म्हणतात हां आम्हाला काही सांगायची गरज नाही, अभिषेक भाऊ तुमच्या पॅनलमध्ये आहेत तर तुमच्या पॅनलचा 100% नक्की विजयच आहे. म्हणजे सध्या जर म्हणायचं म्हणजे बोलायचंच म्हटलं तर आमच्या पॅनलचं नेतृत्व हे आमचे अभिषेक भाऊ बारणेच करत आहेत. आणि खूप छान पॅनल आहे, खूप समृद्ध पॅनल आहे, खूप ताकदवान पॅनल आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही प्रभागात फिरताय, मग एखाद्या तुमच्या ओळखीच्या महिलेने किंवा एखाद्या छोट्या मुलीनं जोरावून आवाज दिला की अहो सोनालीताई, तर मग कसं फील होतं, नक्की काय वाटतं त्यावेळेस? ऍक्च्युली तसं पाहिलं तर गेली 20 वर्ष मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझे मिस्टर या क्षेत्रामध्ये म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत होते आणि मी अप्रत्यक्षरित्या त्यांच्याबरोबर होतेच. परंतु जेव्हापासून मला आपल्या प्रभागाची महिला अध्यक्षपदाची जबाबदारी दिली तेव्हापासून मी प्रत्यक्ष फील्डवरती येऊन काम करायला लागले आणि त्या दरम्यानच मी महिलांसाठी म्हणा किंवा मुलांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. आणि आत्ता मागेच मी मुलांच्या कलागुणांना कुठेतरी वाव देता यावा यासाठी मी एक भव्य चित्रकला स्पर्धा घेतली होती. आणि आज मी हक्काने सांगू शकते की मी रस्त्याने जाताना मला सोनाली काकू, सोनाली ताई या नावाने ओळखतात. म्हणजे मुलांमध्ये पण आणि महिलांमध्ये पण ती मी एक जवळीक साधलेली आहे. त्या मला हक्काने त्यांच्या घरातली एक व्यक्ती मानतात आणि तसेच आमच्या 4ही उमेदवारांनाही तसाच प्रतिसाद मिळतो. म्हणजे कुठेही जायचं म्हटलं तर आम्हाला हक्काने आवाज देतात. आम्ही जेव्हा प्रचार करतो म्हणजे साधारणपणे 3 तासात आमची अर्धी कॉलनी पण कंप्लीट होत नाही, कारण प्रत्येक घरात आमचं औक्षण केल्याशिवाय आम्हाला पुढे जाऊन देत नाही. इतका छान प्रतिसाद आमचे सगळे थेरगावचे नागरिक, सगळे माता भगिनी, बंधू आम्हाला देतात. त्यामुळे खरोखरच खूप छान वाटतं.
आणि असं वाटतं की आमचा विजय झालेलाच आहे, फक्त आता ते डिक्लेअर व्हायचं बाकी आहे. कारण आमच्या पॅनलची ताकद, आमच्या चौघांची जी काही विकास कामे केलेली आहेत त्या विकास कामांच्या जोरावरती, आमच्या सगळ्या खेरगावकरांच्या प्रेमावरती, आशीर्वादावरती आम्ही 100% ही निवडणूक नक्कीच जिंकू. खरं तर ताई तुम्ही मुळशीतून येतात, बरोबर आहे की नाही? मग मुळशीकर आणि मावळकर संबंध या दोनही परिसरातील अनेक लोक या ठिकाणी राहतात. मग ते तुमच्या नात्यातील असतील, गोत्यातील असतील किंवा प्रेमाचे संबंध असलेली माणसं असतील. तर आमच्या लोकसेवा चॅनलच्या माध्यमातून तुम्ही मुळशीकर आणि मावळकर लोकांना कसं सांगाल की तुमची लाडकी मुलगी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत जाते आणि महानगरपालिकेत जाण्यासाठी तुमच्या मतांची आवश्यकता आहे, तर तुम्ही त्यांना काय सांगाल की कशा प्रकारे तुम्ही आवाहन कराल की तुमच्या लाडक्या मुलीला, तुमच्या लाडक्या सुनेला तुम्ही मतदान करा म्हणून? मी एवढंच सांगेल की आपण सगळे मुळशीतून काही नाही काही कामानिमित्त आपण इथे बाहेर पडलेलो आहोत. म्हणजे आपल्याला आपलं गाव सोडून आपल्या नवीन ठिकाणी आपलं एक नवीन अस्तित्व निर्माण करावं लागलं आहे. आणि आज तुमच्यातलीच तुमची एक भगिनी म्हणा, एक तुमची लहान मुलगी म्हणा किंवा तुमची एक जवळची कोणीतरी व्यक्ती, नातेवाईक म्हणा, ती आज तिला एक चांगला संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं कुठेतरी तिला सोनं करायचं, परंतु ती जी संधी मिळाली ती एकटीच पुढे जाऊ शकत नाही. त्यासाठी तुमच्या सर्व माझे जे नातेवाईक आहेत, जे भाऊबंदी आहे, जे कोणी मित्रपरिवार आहे, त्या सगळ्यांची मला साथ लागणार आहे. कारण पुढे जाऊ शकत नाहीत. ज्यावेळेस सगळी मोळी एकत्र येते त्यावेळेसच ती व्यक्ती पुढे यशस्वी होते. आणि त्यामुळे मी सगळ्या मुळशीकरांना, माझ्या मावळकरांना आणि माझ्या थेरगाव मधील सर्व बंधू आणि भगिनींना मी प्रेमाची विनंती करते की सगळ्यांनी माझ्या पाठीमागे आजपर्यंत माझ्या मिस्टरांना साथ दिली तशीच मलाही साथ द्यावी. आजपर्यंत माझ्या मिस्टरांनी स्वीकृत नगरसेवक चांगल्या प्रकारे भूषवलंय, चांगल्या प्रकारे त्यांनी समाजसेवा करू शकले. तोच विश्वास ठेवून आज मी रिंगणात उतरत आहे. त्यामुळे तुमच्या सर्वांचं सहकार्य मी सगळ्यांना विनंती करते की माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे. ताई, तुमच्याशी गप्पा मारताना खूप छान वाटलं. खऱ्या अर्थानं तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जाण्यासाठी योग्य उमेदवार आहात आणि नक्कीच थेरगावकर प्रभाग क्रमांक 23 मधील सर्व माता भगिनी आपल्याला भरभरून मतरूपी आशीर्वाद देतील. आपण या ठिकाणी थांबतोय. पाहत राहा लोकसेवा.